20 जुलैच्या उपोषणावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील हे 20 जुलैच्या उपोषणावर अद्याप ठाम आहेत। आरक्षण दिलं नाही तर आगामी निवडणुकीत सगळ्यांना पाडू। बऱ्याच जणांना मराठ्यांसोबत काय होतंय हे माहीतच नाही, मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांच्यावरती आरोप केले। फडणवीसांनी मराठ्यांना डिवचू नका असं मनोज जरांगे पाटीलांनी म्हटलंय। फडणवीसांनी छगन भुजबळ यांच्या विचाराच्या आहारी जाऊ नये असं देखील या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। आरक्षण दिलं नाही तर आगामी निवडणुकीत दाखवून देऊ। बऱ्याच जणांना मराठ्यांसोबत काय होते हे माहीतच नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। मी लय भोळा आहे, मी लय साधा आहे। मला वाटतं कोणाच्या हाताने माझ्या समाजाचं कल्याण हो, कोणाच्या हाताने माझं कल्याण हो। तसं ते आमदार नाव आलं, मला चला फडणवीस साहेबांनी तुम्हाला पाठवलंय, संवाद सुरू ठेवा, आम्हाला आरक्षण द्या, केसेस माग घ्या, आम्हाला काय गरज आहे, सगळा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच। आमचं काय स्वप्न आहे, आम्हाला काय राजकारण नाही करायचं। आजही म्हणतोय मी, उपोषणालाच विस्तार केले मी त्यासाठी बसायला लागलोय की मला आणखीन राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही। तुम्हाला आणखीन एक संधी आहे, आम्हाला आमचं आरक्षण द्या, आणि एकदा जर मी राजकारणात उतरलो तर सगळे पाडल्याशिवाय मागे सरकणार नाही। मग हे मी जाहीर सांगतो, पुरे पाडल्याचे झोप येणारच सगळे, किती एक करा तुम्ही। मराठा आरक्षणासाठी घेतेत का मराठा आरक्षणाच्या नावाखाली लोकांना बोलून घेतेत, आणि ती आल्यावर एक एक फोडी देतात मराठ्याच्या विरोधात घालते। जे आत्तापर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने बोलत होते ते बाहेर आले की मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले। फडणवीस साहेब, तुम्ही हे तळतळाट साधा नाही घ्यायला लागलात मराठ्यांचा। तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय डावाडे आहे, मी लय अमुक आहे। मराठा इतका खमकी आहे, लय खमकी आहे। तुम्ही मराठ्यांना डिवच लय मागा, आणखीन तरी नका डिवच। तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। 20 जुलैच्या उपोषणावर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। एक एक सामान्य मराठा बाहेर निघाला तुम्हाला दिसन, थोडे दिवस थांबा तुम्ही, कारण त्याला कळतंय ह्याचे लेकरं मोठे झाले, त्याला खुर्ची मिळाली, ह्यो मंत्री झालाय, आणि ह्यो कुशाला आपल्या विरोधात एक एक नेता घालायला लागलाय इतर समाजाचा। आपण कशाला त्या पक्षात राहायचं? तुम्हाला अनुभव येईल आणि मग तुम्हाला कळत, छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी जाऊन पुरं भाजप आपण संपून बसलो नाही। पश्चाताप आला माझ्या शब्दाचा तर लक्षात राहू द्या तुम्ही। मराठ्यांचं काय किती वाटलं व्हायला लागलंय हे बरेच जणांना माहिती। मग युती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, बऱ्याच जणांना आमचं काहीच माहीत नसतं, फक्त आमचं मत माहीत असतं। त्यांना दोघालाही मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं। महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लय दिवसापासून दिसत नाही, त्यांना रातांधळ्या झालेल्या, त्यांना बऱ्याच दिवसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत, त्यांना अडीअडचणी दिसत नाहीत, त्यांना मतं तेवढे दिसते। मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं। आमचं बऱ्याच जणांना माहीत नाही, ह्यांची आमच्याबद्दल होणार आहे। आता मराठ्यांना शान होणार आहे, होणं सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षातल्यांनी शान होणं आणि आपले लेकरं मोठे करणं। आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।